नरेंद्र गावडे, आदर्श कोलगे, साहिल कोलगे, जयेंद्र भुते, राहुल मोरे असा हा संघ पाहायला मिळतोय आपला आरोही स्पोर्ट्स. पंकज मोदीमध्ये रुपेश पारकर, कौशल मोरे, सुशील मोरे, वीरेश मोरे, अजय शिवलकर, समीर मोरे. या वेळेला प्लेइंग 11 मध्ये या पंचक्रोशीमध्ये गाजलेलं असं व्यक्तिमत्व प्रकाश नागवेकर प्लेइंग 11 मध्ये आहेत पंकज स्मृतीतर्फे. आणि मला वाटतं रुपेश पारकर त्यांच्या संघामध्ये लेग स्पिन असलेला, मी नाव घेऊ शकत नाही त्यांचं कारण त्यांची ती रणनीती असेल, पण यावेळी लेग स्पिन नक्कीच ते काढणार. सलामीची जोडी मैदानात जाते ती सुदेश पाटील आणि नॉनस्टिकला पाहायला मिळेल आपल्याला वीरेश मोरे, एक नाव मोठं नाव आपल्याला पाहायला मिळते. सलामीच्या जोडीमध्ये बदल. वीरेश जय ह्याच्या अगोदरच्या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलात या पंचक्रोशीमध्ये नावाजलेलं नाव वीरेश मोरे, एक स्ट्राईक रोटेड फलंदाज म्हटलं जातं. बॉल टू रन काढण्याचं त्याचं रन मशीन. खार भूमीवरती जे सामने झाले होते, अमर भाटकर याचा संघ नावाजलेला होता, यांच्या संघासमोर सुद्धा वीरेश मोरे यांनी चांगली फलंदाजी केली होती. नक्कीच त्याची पुनरावृत्ती पुन्हा एकदा सुरुबन स्टेडियम वरती पाहायला मिळेल. स्ट्राईक वरती दिसतोय सुदेश पाटील. सामना स्टार्ट होतोय, टायमिंग सुरू केलं जातं या सामन्यासाठी. पुढचा चेंडू अतिशय चांगला चेंडूने पाहिला, चेंडूवरती प्रहार आणि गडी बाद. आपली विकेट गमावून बसतोय. प्रशांत पाटीलनं सुंदर असा झेल टिपला आणि ते तंबूत परततोय तो. सुदेश पहिल्या सामन्याचा हिरो ठरला होता, परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवरती माघारी पाठवलं जात आहे. पाहूया यानंतर नवीन बॅट्समन कोण येतोय तो. मला वाटतं यावेळी सुशील शेठ, एक पंचक्रोशीमध्ये गाजलेलं नाव असं सुशील, एक हार्ड हिटर म्हणून ओळखला जातो. अनेक स्पर्धामध्ये त्याने आपलं नाव कमवलं आहे आणि आपल्या ढोकंबळ्याचं पण नाव आपल्या सर्व या पंचक्रोशीमध्ये आहे. पाहूया आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान ते देतात. एक सामाजिक बांधिलकी आणि एक पहिला चेंडू फिरकावला होता, मोठा फटका होता, मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात होता प्रशांत पाटील, त्यानं हा झेल टिपला आणि अतिशय महत्वपूर्ण गडी बाद करण्यात आरोही स्पोर्टला यश मिळालंय. मला वाटते थोडासा अडचणीत पुन्हा एकदा पंकज स्मृती संघ दिसतोय, कारण एक महत्वाचा एक्का बाद झालाय. आता मात्र सुशील मोरेला मात्र आपल्या पूर्णपणे खांद्यावर ही धुरा घ्यावी लागणार आहे. पॉवर प्लेचं षटक चालू आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये अतिशय सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती उमेश सनगरेची. सागर, पॉवर प्ले मध्ये 14 ते 15 धावांची गरज आहे. पाहूया किती धावा निघतात त्या. यावेळी सुशील याला लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, अवांतर चेंडू घोषित होतोय. एका धावेने संघाची धावसंख्या होते ती 1-1. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करेल तो सुशील याच्यासाठी. ऑफसाईडच्या दिशेने मारलेला चेंडू, झेल टिपण्याचा प्रयत्न होता पण त्यामध्ये काय थोडं यश आलेलं नाही. एका धावेने समाधान मानावं लागते ते सुशीलला. एका धावेने संघाची धावसंख्या होते ती 1-2. जवळजवळ पंकज स्मृती संघाला 40 ते 45 धावा या नक्कीच कराव्या लागतील. एक समाधान धावसंख्या ती असू शकते, पण पाहूया किती यश त्यांना येत आहे ते. पुन्हा एकदा राईट राऊंड द विकेट. यावेळी मारा करेल तो वीरेश यांना. लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू, त्यावेळी एकेरी धावावर समाधान मानावं लागते वीरेशला. एका धावेने संघाची धावसंख्या होते ती 1-3. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आलेत ते ढोकंबळे गावचे सुशील शेठ. राईट आर्म राऊंड विकेट.
ब्लॉक हॉलमध्ये टाकलाय चेंडू, थोडा ऑफ स्टंपच्या बाहेर. अवांतर चेंडू घोषित होतोय आणि कृपया लाईनमनने आपली कामगिरी पार पाडायची आहे. विकेटच्या पाठीमागे एकाने थांबायचं आहे. लाईनमन. तिसऱ्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सुजल मोरे याला थम्सअप प्रदान करण्यासाठी मी व्यासपीठावरून आमंत्रित करतो राकेश पारकर यांना की त्यांनी तिसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुजल पारकर यांना 2.5 लिटरचा थम्सअप देऊन त्यांना गौरवायचं आहे. काहीशी नियंत्रित अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला इथं. उमेश सनगरे 4 चेंडूमध्ये केवळ 5 धावा त्याने खर्च केल्यात. स्ट्राईकला पाहायला मिळतोय आपल्याला परत सुशील खेळवतोय फलंदाजाला अक्षरशः. सागर, यावेळी तरी क्रिकेट प्रेमींची इच्छा आहे की हा सामना जिंकावा, परंतु हा पहिल्या षटकात काय असं दिसत समाधान नाहीये. धावसंख्याची दिसत नाही. 5 चेंडू झाले आहेत आणि 5 चेंडूमध्ये केवळ 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. तीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा पंकजमध्ये संघाकडनं पाहायला मिळते का पाहण्यासारखं असणार आहे. कारण खेळ तर चांगला चालू होता परंतु पहिल्या चेंडूवरती सुदेश पाटील एक जो आक्रमक फलंदाज होता बाद झाला आणि तिथे थोडेसे इरादे स्पष्ट झाले आणि इथे रनआउटची संधी बाद. मकरन मांगडेचा डायरेक्ट थ्रो आणि विरेश मोरे पॅव्हेलियन मध्ये. एक मोठा धक्का मानावा लागेल, कारण विरेश मोरे यांच्याकडे षटकात चौकार मारण्याची क्षमता होती, पण धावचीच्या स्वरूपात म्हणजे आत्महत्या केल्यासारखा बाद झालाय तो. सुरेख थ्रो म्हणावा लागेल मकरन मांगडेचा, कारण एक डायरेक्ट हिट त्याने मारला आणि विरेशला माघारी पाठवलंय. करायला गेलं तर इथे मंगेश असं वाटतंय की पंकज मध्ये पुन्हा एकदा अडचणीत सापडताना दिसते. हो. आता मात्र तारणहार रुपेश पारकर मैदानात दाखल होतोय स्वतः कर्णधार. गेले एकेरी 30 दुहेरी धाव. 30 वर्ष पंचक्रोशीमध्ये आपल्या गोलंदाजी फलंदाजीच्या जीवावर ज्याने अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत, पाहूया आपल्या संघासाठी यावेळी मात्र किती धावांचं योगदान ते देतात. गोलंदाजीसाठी येतो जितेंद्र पवार. पंचाने सामना त्वरित चालू करावा, आपल्याला उर्वरित अजून सामने भरपूर आहेत. मंगेश विचार केला तर दोन्ही संघाने आपला सलामीचा सामना गमावलाय, त्यामुळे इथं हा सामना जो जिंकेल करो या त्यासाठी खूप मरोची महत्त्वाचे लढाई आहे. आहे. रुपेश पारकर. जर स्पर्धेमध्ये आपल्याला टिकून राहायचं असेल तर पंकज स्मृती आणि दोन्ही संघाला सामना जिंकणं गरजेचं आहे. सागर, या ग्राउंड वरती 19 धावा सुद्धा चेस झाल्या नव्हत्या मागच्या DPL मध्ये, त्यामुळे धावसंख्या किती होतोय, पण गोलंदाजीवर तुम्ही काय करू शकता यावर आहे. आणि फलंदाजी, गोलंदाजी आणि फिल्डिंग या तिन्ही नक्कीच नियंत्रित जर गोलंदाजी असेल, चांगलं क्षेत्ररक्षण असेल तर धावा डिफेन्स करता येऊ शकतात. गेल्याच्या पर्वात आपण पाहिलं की 19 धावा डिफेन्स होताना आपण बघितलं होतं याच मैदानावरती. पुन्हा एकदा जितू तयार होतोय सुशील मोरेसाठी. सुशील मोरे पावलावरती पालखी खेळवताना दिसत आहेत. आतापर्यंत त्यांनी 6 चेंडूंचा सामना केला, केवळ 1 धाव त्याने आपल्या संघासाठी घेतली आहे. मला वाटते बाद होत आहे तिथे. सागर, आता वाढतं वय आहे, 40 नंतरचे प्लेयर आणि 20 ते 25 ह्याच्यामध्ये जो फरक असतो आणि नेहमी प्रॅक्टिसचा अभाव आहे, त्यामुळे यांच्याकडे हे झालं आहे. परंतु सिनियर प्लेयर म्हणून जे प्रशांत केळकर आता नवीन फलंदाज आलेले आहेत, पाहूया एखाद्या षटकार किंवा एखाद्या चौकाराने आपल्या संघाची धावसंख्या किती धावेपर्यंत पोहोचवतात ते पाहूया. प्रसिद्ध असं डोकंबळे सुरुबन मैदानावरती डोकंबळे प्रीमियर लीग पर्व 4. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी सुंदर असा मारलेला चेंडू पाहूया, त्यावरती एका धावेवरचं समाधान मानावं लागतंय ते प्रशांत, पण थोडीशी मिसफील्ड होते आणि 2 धावांच्या काटायच्या. प्रशांत 2 धावेने संघाची धावसंख्या होते ती. प्रशांत केळकर बद्दल बोलायचं झालं तर अतिशय चांगला गुणी असा हा फलंदाज पाहायला मिळतो.
मुंबईमध्ये शिवाजी स्टेडियमवर जर विचार केला तर सारस्वत बँकेकडनं तो खेळताना दिसतो आणि नक्कीच त्याचा अनुभव खूप मोठा आहे आणि अनुभवाच्या जोरावर पंकज स्मृती संघाला एक चांगल्याच धावसंख्येवर तो नेऊन पोहोचवेल असं मला तरी वाटतंय. पुन्हा एकदा जितू पवारचा हा चेंडू आणि हा उंच उडालेला चेंडू, परंतु एका धावेसाठी डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळेल. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. दुसऱ्या षटकात अतिशय नियंत्रित गोलंदाजी जितू पवारची आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळते. 4 चेंडू टाकलेत, केवळ 3 धावा दिल्या आहेत आणि एक गडी बाद करण्यात त्याला देखील सफलता मिळते. थोडी फलंदाजीमध्ये गडबड पाहायला मिळते ती पंकज स्मृती संघाकडे. वय वाढलंय ठीक आहे, परंतु एकेरी दुहेरी धाव जरी घेत राहिले तरी संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये नेण्यासाठी मदत होऊ शकते. पुन्हा एकदा हा लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू, पंचांचा एक अवांतर धावेचा इशारा येतो एक वाईड बॉलच्या रूपानं. धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या होते 9. पुन्हा एकदा जितू पवार आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय तो प्रशांत केळकर साठी. हा चेंडू देखील लेग स्टिकच्या बाहेर अवांतर धाव. थोडीशी लेंथ मध्ये बिघाड होताना दिसतोय कारण फलंदाज ऑफस्टिकच्या बाहेर येताना खेळतोय आणि लेग स्टिकच्या बाहेर चेंडू पिच होतोय, त्यामुळे एक अवांतर धाव इथे मिळते. अवांतर धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 10. 3 गडी बाद 10 अशी धावसंख्या. नो बॉल, नो बॉल. एक फ्री हिट मिळेल. 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. संधी दिली जाते फलंदाजांना, पण फलंदाज त्या संधीचं सोनं करतोय का हे पाहण्याचं काय. रुपेश पारकर स्ट्राईक वरती आहे. रुपेश पारकरच्या बॅटमधून षटकार निघतो का पाहण्यासारखं आहे. रुपेश पारकरच्या बॅटमधून जर षटकार निघाला तर प्रकाश नागवेकर यांच्याकडनं रोख 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आणि हा देखील चेंडू जातोय निर्धाव. 100 रुपयाचं बक्षीस देखील त्यांना मिळत नाहीये. दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकातले 5 चेंडू झाले आहेत. केवळ 7 धावा जितूने खर्च केल्या, त्याच्यामध्ये 2 वाईड बॉल टाकलेत, एक नो बॉल टाकलाय, तरी देखील मला वाटते 7 धावा त्याने दिल्या आहेत. आणि हा मात्र उत्तुंग फटका येतो सीमारेषेवर, फलंदाज बाद. पुन्हा एकदा पहिल्या चेंडूची रिप्ले इथं पाहायला मिळतोय. प्रशांत पाटीलनं सुंदर असा झेल टिपलाय लॉंग ऑन सीमारेषेवर, मिड विकेटच्या दिशेनं. माफ करा, 2 षटकांचा खेळ इथं समाप्त होतोय. 2 षटकानंतर धावसंख्या पाहायला मिळते 4 गडी बाद 12. षटकार मारण्याचा प्रयत्न होता रुपेशचा, परंतु थोडीशी ताकद कमी पडली आणि सीमारेषेवरती अचूक झेल टिपलाय तो पाटील यांनी. नवीन फलंदाज येतोय तो अजय शिवलकर. हाही एक अष्टपैलू प्लेयर आहे. पाहूया आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देतात ते. पुन्हा एकदा राईट ओव्हर द चेंडू. सुरेख झेल टिपलाय तो मकरंदने. आणि पुन्हा एकदा 5वा धक्का मिळतोय तो पंकज स्मृती संघाला. नवीन बॅट्समॅन दरम्यान मैदानात येतोय समीर मोरे. काहीशी दयनीय अवस्था पंकज स्मृतीची पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू झालाय आणि 12 धावांवरती 5 गडी, म्हणजे अर्ध अधिक कंबरनं मोडलाय आणि इथे धावसंख्या केवळ 12. प्रशांत पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. हा देखील चांगला चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. चेंडू जातो निर्धाव. अतिशय सोपा पेपर म्हणायला लागेल मंगेश इथं आरोही स्पोर्ट्स संघासाठी. हो नक्कीच नक्कीच. हाही चेंडू निर्धाव चेंडू जातोय. निर्धाव चेंडूने धाव संख्या जैसे ते. पुन्हा एकदा पाटील याचा चेंडू.
बाबन याला काय तो समजत नाही. निर्धाव चेंडू जातोय. निर्धाव चेंडूनी धाव संख्या काय 4 चेंडू टाकलेत आतापर्यंत प्रशांतने आणि चारही चेंडू निर्धाव दिसतात. पहिल्या चेंडूवरती विकेट होता. एक चांगलं गोलंदाजी पृथक्करण पाहायला मिळते प्रशांत पाटीलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा हा 5वा चेंडू डॉट. सागर जर लाईन आणि लेन आणि स्लोअर चेंडू असेल व्यवस्थित टप्प्यावर चेंडू तर नक्कीच या सिमेंटच्या ग्राउंड वरती तुम्हाला निर्धाव चेंडू जाताना भरपूर वेळा हे पाहिले असेल तुम्ही. नक्कीच 5 चेंडू झालेत. एकही चेंडू फलंदाजाला खेळता आला नाहीये आणि विकेट मेडन अशी ओव्हर जाते. पहिल्यांदाच DPLच्या या पर्वामध्ये आपण पाहतोय विकेट मेडन ओव्हर पाहायला मिळते. तिसरं षटक होतं. या तिसऱ्या षटकात पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली. पुढचे 5ही चेंडू निर्धाव गेलेले आहेत. एकही धाव मिळाले नाही आणि विकेट मेडन असं हे षटक समाप्त होते प्रशांत पाटीलचं. धावसंख्या 3 षटकानंतर 12-5 गडी बाद. शेवटचा निर्णायक षटक आदर्श कोलगे घेऊन येतोय. किती धावा निघतायत पाहूया. मिनिममची धावसंख्या या मैदानावरची पाहायला मिळते ती आहे 18. मला वाटतं या षटकामध्ये जर 12-13 झाले 25-26चं टार्गेट असू शकतं. हाही चेंडू निर्धाव जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते सलग 7वा चेंडू आहे जो निर्धाव जातोय. 7वा काय पुन्हा एकदा राईट वर चेंडू यावे. 10वा चेंडू सलग आहे जो निर्धाव आहे. एकही धाव मागच्या 10 चेंडूवरती आलेली नाहीये. टिचून गोलंदाजी करतायत ते गोलंदाज. डिक्लर झोन मध्ये चेंडू जातोय आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय ते पंकज स्मृती संघाला. धावसंख्या आता मात्र झाले ती 13. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाज सुरेख असा लेग साईडच्या मारलेला चेंडू पाहूया. सुंदर फिल्डिंग होते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय ते अजयला. एका धावेने संघाची धावसंख्या होते ती 14. मागच्या वर्षी जी लोअर स्कोर होता 18 पाहूया तो तरी क्रॉस करतात का. शेवटचा चेंडू केवळ 1-2 धावा या षटकामध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा देखील चेंडू जातो निर्धाव. गेल्या वर्षीची जी 18 धावसंख्या होती ती यावर्षी काय क्रॉस झाली पहिल्या नाही. इनिंगचा खेळ इथं समाप्त होतोय. पहिल्या इनिंग नंतर केवळ 14 धावा धावफलकावरती दिसत आहेत. 5 गडी बाद 14. मंगेश म्हटल्याप्रमाणे तुम्ही गेल्या वर्षी 18 धावा मिनिमम मारल्या होत्या. यावर्षी 14 अजूनही 4 धावा कमी झाल्या. काय म्हणाल. मला वाटतं जर पॉवर प्लेचं जर पहिलं षटक असेल 1-2 षटकार जर मारले तर पहिल्या षटकामध्ये पण सामना संपू शकतो. याच्यानंतरचा होणारा सामना जो आहे कल्पित 11 वर्सेस अण्णा स्मृती. कल्पित 11 वर्सेस अण्णा स्मृती. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का बॉस काउंटरला यायचं आहे. कल्पित 11 वर्सेस अण्णा स्मृती संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. विनोद मोरे यांना विनंती आहे की या सामन्याचं नाणेफेक आपल्या हस्ते करायचं आहे. टॉस घेऊन ये जरा फक्त. पैसे नाहीत. अतिशय दयनीय अशी अवस्था पाहायला मिळाली. केवळ 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. कल्पित 11 वर्सेस अण्णा स्मृती यांच्यामध्ये होणारा हा सामना आहे. पाहूया. मला वाटतं कल्पित 11 सामना गमावून आलेला आहे आणि अण्णा स्मृती सामना जिंकून आलेला आहे. आणि या सामन्याचं नाणेफेक करतील विनोद मोरे यांना विनंती आहे की या सामन्याचं नाणेफेक करून घ्यायचं आहे. तिकडे तू थांब. नाणेफेकीचा कौल होतोय. पाहूया नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजून लागतो हे पाहण्यासारखं असणार आहे. आणि नाणेफेकीचा कौल कल्पित 11च्या बाजूने लागलाय. विवेक काय निर्णय घेतोय. फील्डिंग फर्स्ट.
क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. कल्पित काय वाटतं तुला? आम्ही जास्त रन मारण्याचा प्रयत्न करू. अण्णा स्मृती पहिला सामना जिंकला होता, आताचा देखील सामना जिंकण्याचा इरादा असणार आहे का? हो नक्कीच. नक्कीच. विवेक, तुला विचारेन की पहिला सामना गमावल्यानंतर या सामन्यामध्ये कमबॅक करण्यासाठी काय चेंजेस केले जाण्याची शक्यता? चेंज नाही केलेत आम्ही. कमीत कमी धावा चेस करून मारू शकतो, आम्ही जिंकू शकतो. कुठलीही चेंजेस नाहीयेत. कल्पित, तुझ्या टीममध्ये काही चेंजेस आहे का? हो, एक दोन चेंजेस असतील. चेंजेस असतील तर आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. न्यूज फ्रॉम सेंटर. कल्पित 11 वन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. चला, दुसऱ्या इनिंगचा खेळ चालू होतोय. 14 धावांचं केवळ माफक असं आव्हान आहे. 15 धावांचं आव्हान आहे माफक, आणि ह्या 15 धावांचं आव्हान पहिल्या पॉवर प्ले मध्येच क्लिअर केलं जातंय का हे पाहण्यासारखं आहे, की या 15 धावा रोखण्याचा प्रयत्न आरोही स्पोर्ट्ससाठी केला जाईल हे पाहण्यासारखं आहे. जरा पाण्याची व्यवस्था करायची आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. मयूर केळकर, मकरंद मायंगडे स्ट्राईक वरती, आणि नॉन स्ट्राईकला पाहायला मिळेल आपल्याला मयूर केळकर. सलामीची षटक घेऊन रुपेश पारकर येतोय. याच्यानंतरचा होणारा सामना कल्पित 11 वर्सेस अण्णा स्मृती, आणि या सामन्यानंतर जेवणाचा वेळ असणार आहे. कल्पित 11 आणि अण्णा स्मृतीचा सामना झाल्यानंतर आपल्याला जेवणाचा ब्रेक घेण्यात येणार आहे. जरा कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाण्याची व्यवस्था करायची आहे कमिटी मेंबर्स. पाहूया पहिला चेंडू रुपेश पारकरचा मकरंदसाठी. रिव्हर्सचा फटका, आणि रिव्हर्सच्या फटक्यावरती पाहायला मिळतोय आपल्याला षटकार. पहिल्या चेंडूवरती इरादा स्पष्ट केलाय मकरंदनं. मायंगडे यानं 15 धावांचा पाठलाग, आणि 15 धावांच्या पाठलागसाठी पहिल्या चेंडूवरती षटकार. सागर, मी तुला आधीच बोललो होतो, जर पहिल्या षटकामध्ये जर 1-2 षटकार आले तर पहिल्या षटकामध्ये हा सामना संपण्याची जवळजवळ इरादे स्पष्ट केले ते मकरन याने. पण दुसरा चेंडू निर्धाव, आपला अनुभव पानाला लावला रुपेशने. बॅटची कट होती त्यामुळे एक धाव मिळते ती मकरनला. एका धावेने संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 7. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मारा करेल तो मकरन. याला पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा फटका. चेंडू जातोय तो निर्धाव. मला वाटते रुपेश या षटकानंतर कौशल मोरेला आमंत्रित केलं पाहिजे मी बोललो होतो गोलंदाजीसाठी, की लेग स्पिन. कारण स्पिनरला हे फलंदाज खेळणार नाही असं वाटतंय मला. आणि हा देखील चेंडू येतोय सीमारेषे बाहेर. षटकार. पण मला वाटतं दुसऱ्या षटकाचा खेळ होईल की नाही शंका पाहायला मिळते. 13 धावा झाला. 13 धावा झाला. केवळ 2 धावांची आवश्यकता. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. कल्पित 11 वर्सेस अण्णा स्मृती होणारा सामना. कल्पित 11 संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय, आणि सुबोध कुळेंच्या संघाला आमंत्रित केले फलंदाजीसाठी. चेंडू जातोय निर्धाव. जिंकण्यासाठी अजूनही 2 धावांची आवश्यकता आहे. पाहूया रुपेश या षटकातील शेवटचा चेंडू. निर्धाव चेंडू येतोय. मला वाटतं आता लेग स्पिन येईल, आणि खरोखर लेग स्पिन गोलंदाजीसाठी माहेर असलेले आता येतात गोलंदाज कौशल मोरे. मला वाटतं रुपेश पारकर यांनी या गोलंदाजाला आणण्यासाठी लेट केलाय. पहिले षटक याला दिलं पाहिजे होतं. सामन्यातील दुसरं षटक आणि पहिलं षटक, वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात ते कौशल मोरे
या पंचक्रोशीत गाजलेला असे लेग स्पिन गोलंदाज मयूर केळकर फलंदाजीसाठी सज्ज होतोय. काय मयूर केळकर कौशलच्या पहिल्या चेंडूवर तर षटकार खेचला तर 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. वाईड बॉल, षटकार मारायचाच नाही आहे. अंपायर वाईड बॉल ना. पाहूया पुढचा चेंडू. आणि इथं विजयी होतोय आरोही स्पोर्ट्स. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन. लगातारचे दोन्ही सामने गमावले ते पंकज स्मृती संघाने. पुन्हा एकदा हाराहारीची यावेळी सुरुवात. तरी एक तरी विजय मिळवावा. पाहूया तिसऱ्या सामन्यामध्ये काय आपली रणनीती आखून येत आहेत